आता लीडर वाजवतो आणि मग पोरं फॉलो करतात. भाई एक येईनच आणि त्या पोरांना कात्री मारता येईल. नमस्कार, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. परत एकदा का नमस्कार, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता ह्या ब्लॉगमध्ये विषय असा आहे की आपल्याला विषय हा शिवजयंती अवतीभोवती फिरणार की तिथे कॉलेजमध्ये घडामोडी काय सुरू आहे, किती प्रोग्रेस झाली आणि काय होणार आहे, तर याचा आढावा आपण घेणार आहे. बघू. आता सध्या चालू आहे प्रद्युम्नकडे, तो मुलांची प्रॅक्टिस घेतो आहे याची, काय म्हणता, ढोल ताशाची. बघूया, जाऊ कॉलेजमध्ये. हे ज्यांना येत नाही ते शिकताय बहुतेक. ओमकार माझ्याकडे लक्ष देणार. युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सखा शिवभूपतो 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 जैसे मुखराजे
काय काय बोलला? अरे बघ पहिला त्याला काय करावं लागतं माहिती का? लीड फॉलो करावं लागतं. हा? आता लीडर वाजवतो आणि मग पोरं फॉलो करतात. भाई एक येईनच आणि त्या पोरांना कात्री मारता येईन. काय? एक तालाशा ठेवा की याची प्रॅक्टिस घेताय आता. हे बाकी होतं आणि हे सगळ्यात पहिले घ्यायला पाहिलं तुम्ही. 1 स्टार्ट. 6 दिवस आधी टाकलेले याला पाहिजे की यांनी पाठ पोरं आहे ना एका पोरांनी काय केलं व्हॉट्सअप वरती ना मला कॉपी करून दुसरा मेसेज टाकला. भाई पुढचा पाठ करते मला काय कॉपी करू लागला. फॉरवर्ड करतो. 1 स्टार्ट. याला कस कसं सापडलं तू? नाव पर जो सहस्र बाहु पर राम विजयराज. स्टार्ट. सोनबारी बापर शंभुरती ना पर जो सहस्र बाहु पर राम विजयराज. कितव्या दिवसाची प्रॅक्टिस आहे? कितव्या दिवसाची प्रॅक्टिस आहे? आजचा माझा दुसरा दिवस. त्याच मंद गतीने पोरांचे कामं सुरू आहे. अजून ढोल शिकणं सुरू आहे. तू काय करतोय? नीट करतोय. पाता बदलू चालू दे चालू दे. यायला लागतं बरं यायला लागतं. ए कशी चालू आहे ढोल ताशाची प्रॅक्टिस? आज पहिल्यांदा ढोल भेटला. छान होतं, छान वाटलं. कोणाला बघ मग कंटिन्यू करणार आहे का नाही? हो हां पक्का येतं वाजवता? वाजवता येतं? म्हणजे हां ठीक आहे ठीक आहे. गुरुजी आमचे ओंकार वाईमुळे यांच्या अध्यक्षतेखाली. कसली असली जाऊ दे. बेस्ट ऑफ लक माझ्याकडनं. चांगलं वाजव. अरे मास्क का बोलावलंय तुम्ही मला सांग. मास्क का बोलावलं? मास्क का बोलावलंय सांग पटकन सांग. टॉन्सिलायटिस झाली. काय झालंय? टॉन्सिलायटिस. त्याचा काय संबंध मास्क आणि त्याचा? गाइस यहाँ पर ढोल चालू है और यहाँ भी एक ढोल है. 1 2 1 2 1 2. अरे राहुल काय काय कसं आहे? कसा आहे बरं आहेस दादा? ना? एकदम छान. तू सांग. अरे राहुल राहुल माझा मित्र खास. सगळ्यात सोपं आहे. 2 राईट हँडला 1 लेफ्ट हँडला. राईटीसाठी सांगितलंय याचं उलट लेफ्टीसाठी. ठीक आहे पटकन 5 मिनिटात ढोल वाजवा पटकन. आदित्य काय आलं? जस्ट फेमस. ए पेट्रोल टाक. फास्ट घेऊन 4 मारतो. टाक 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 टाक.
मित्रमैत्रिणींना मिनिमम 200 रुपये द्यायला हवा. काय कुणाला जबरदस्त नाही, एखादा जर नाही म्हणला तर ठीक आहे, पण तुमच्याकडून मेसेज गेला तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना, तुम्ही सांगितलं तर जास्त फरक पडतो. आणि वर्गणीचं पण जरा तुमचं तुम्ही सांभाळा ढोल आणि मस्ती करू नका. ढोल सरस्वती रोज सगळ्यांनी आला की पाया पडून चालू करा. मैदान तुम्ही सोडताना प्रॅक्टिस बंद करताना पाया पडून बंद करा. तुमचा एक नियम ठेवा काय असेल ते. ड्रेस कोडचं पण आत्तापासून बघायला चालू करा, तेव्हा तुम्हाला ते शिवजयंतीच्या आधी 4-5 दिवस अवेलेबल आधी होईल. तेव्हा तुम्हाला ते म्हणजे होईल की स्वस्तात बघण्यापासून ते सगळं काय असेल म्हणजे होलसेलमधनं कुठलं आणायचं काय आणायचं काय ठरवायचं. मुलींनी तुम्हाला बघा कुर्ता आणि जॅकेट जर करणार असला तर पोरं काय कुर्ता करतील, तुम्ही कुर्ता आणि जॅकेट करा. आणि जर दुसरी गोष्ट साडी करणार असला तर साडी पण एका थीमची मी तुम्हाला सांगाल तुम्ही साडी ठेवूच नका, कारण तुम्ही जर का मॅनेजमेंट आपण येऊन फक्त स्थापना करतो. आपलं स्वतःचं दरवेळी काय झालेलं नाही. 1-2 ते 3 वर्षा पाठीमागं फक्त आपण एकदा पथक सांगितलेलं ढोल ताशा पथक. त्याच्यानंतर आपली फक्त मूर्ती आपण ठेवतो रॅलीत. मेडिकलचं सगळं लेझिम असतं, त्यांचं ढोल ताशा असते, त्यांचंच नाटक असते. दरवेळी आपली पोरं आपलं मूर्ती सोडून आपलं तिथलं स्टेज वगैरे सोडून इकडे बघायला जाते मेडिकलच्या कॉलेजच्या तिथलं. तुम्ही जुने कुठले पण व्हिडिओ बघा, त्यात आपल्या इंजिनिअरिंग पैसे काय झालेला कार्यक्रम दिसलाय का तुम्हाला, किंवा आपल्या इंजिनिअरिंगचं काय आहे का त्यात. त्यामुळं स्वतः आपण यावर्षी इंजिनिअरिंगचं काय तर अस्तित्व आहे आणि आपली पोरं पण काय तर करू शकते. त्यासाठी एवढं मोठं नियोजन केलं. एवढ्या दिवस आपल्याला भेटलेच नशिबानं. दरवेळी आपल्याला 2 नाही तर 3 दिवस आधी परमिशन भेटली, नाहीतर शिवजयंतीला लवकर परमिशन पण भेटत नव्हती. मागल्याच वर्षीची शिवजयंतीची परमिशन आदल्या दिवशी भेटली रात्री, तेव्हा पोरं जेवता नाही गेली. ह्या वर्षी आपलं नशीब चांगलं, महाराजांचा आशीर्वाद म्हणा, आपल्याला 1 महिना आधी परमिशन भेटली. त्यामुळं कार्यक्रम चांगला झाला पाहिजे. सर्वांनी जरा 10-15 दिवस डोक्यात घ्या. कुणाचा आता पेपर वगैरे काय राहिलेलं नाहीत मला तर वाटते. त्यामुळे आपण सगळे आपले रिलॅक्स आहे. दिवसभर कॉलेज लेक्चर करा, त्याच्यानंतर जरा हा कार्यक्रम उचलून धरा, प्रॅक्टिसला रोज या आणि कॅम्पेनिंग चांगलं करा. वाढतील, कारण आपण कॉलेजच्या आणि मित्रांना सांगा की असं आहे. म्हणजे उद्या रविवार असतो, कारण कोणी येणार नाही, तर मित्रांना सांगा असं आहे, ढोल येत आहे, वाद्यपूजन आहे, आम्ही वाजवणार आहे असं सांगा. आणि मित्रांना घेऊन या. तिथं गर्दी तयार झाली पाहिजे, आपल्याला रील वगैरे काढायला कामात येतील ते. ठीक आहे. आणि जमलं तर कुर्ते काढून, कुर्ते नसते तर फॉर्मल व्हाईट शर्ट कसं हे वाटते पथकाला सूट नाही. हा बँड वाटतो. ऐका, तुमच्या हिशोबाने चांगले कपडे चांगले कपडे घालून जमलं तर कुर्ता बघा, याच्या त्याच्याकडे घेऊ. बघतो परमिशनचं काय होतंय. परमिशन जर नाही दिली बॅनरचं पण नारळ फोडू आणि इकडे येऊन वाजवू. आणि जर परमिशन भेटली तर तिथंच वाजू. एकदा आपण परमिशन काय भेटणार पण कसं आहे माहिती आहे का, कुठली पण आपल्याला गोष्ट करताना सगळ्यात महत्वाचं परमिशन आहे. परमिशन आपलं कॉलेज कधीच लवकर देत नाही आणि देतच नाही शक्यतो. शिवजयंतीला तर असं झालेलंच नाही की कधी 4-5 दिवस आधी सोडून. तेच की त्यामुळे परमिशनसाठी आपल्याला जरा त्रास देते, पण असू दे, काय अडचण नाही. जरी सर म्हणले करा तर मग काय अडचण नाही. बरं ऐका, लक्ष द्या. तुम्ही वाजवता भारी आहे, पण यांना नाचवायच्या नादात घाण करताय. तर तसं जर का होत असेल तर नका नाचू, काय हरकत नाही. पण चांगलं वाजवा, कारण तुम्हाला पाहून पोर येते. ठीक आहे. मुलगी फक्त एकच आहे आणि 2 मुली आहेत. ठीक आहे. आणि तुम्ही पण जरा स्वतः वर्गणी द्या. तर झालंय आज सगळं. आता काय सायनिंग ऑफ, उद्या भेटूया. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय.